रात्रीचा तो अंधार शांत होता. आकाशात चंद्र दिसत होता, पण त्याचा प्रकाशही जणू थकलेला वाटत होता. त्या शांततेत फक्त एकच आवाज होता, वाऱ्याचा आणि एका लहानशा गावात जन्माला आलेल्या स्वप्नांचा. हे गाव फारसं मोठं नव्हतं. मातीची घरं, कौलारू छपरे, अरुंद रस्ते. पण या गावात माणसांची मनं मोठी होती. इथेच राहायचा अर्जुन. अर्जुन, नाव साधं पण डोळ्यात स्वप्न असलेला मुलगा. त्याचं घर गावाच्या शेवटच्या टोकाला होतं. वडील शेतमजूर, आई घरकाम करून 4 पैसे कमवणारी. पोटभर जेवण मिळालं तर तो दिवस सणासारखा वाटायचा. अर्जुन लहानपणापासून वेगळाच होता. इतर मुलं खेळत असताना तो वही पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असायचा. आई म्हणायची, "अरे अर्जुन, जरा बाहेर जाऊन खेळ ना." तो हसून म्हणायचा, "आई, एक दिवस या पुस्तकांमधूनच आपल्याला चांगले दिवस मिळतील." आई हसायची, पण त्या हास्यामागे चिंता असायची. शाळेचे दिवस. गावची जिल्हा परिषद शाळा. फाटकी दप्तरं, मोडक्या बाकड्या. पण अर्जुनसाठी ती शाळा मंदिर होती. कपडे साधे, बूट नाहीत. कधी कधी मित्र टोमणे मारायचे, "अरे अर्जुन, तुझं दप्तर आमच्यापेक्षा जुने आहे." तो काहीच बोलायचा नाही. डोळे खाली आणि मनात एकच विचार, एक दिवस हे सगळं बदलणार. शिक्षक मात्र त्याच्यावर प्रेम करायचे, विशेषतः देशमुख सर. एक दिवस वर्गात निकाल लागला. अर्जुन पहिला आला. सरांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं, "लक्षात ठेव अर्जुन, तू हरण्यासाठी जन्मलेला नाहीस." ते वाक्य त्याच्या मनावर कोरलं गेलं. गरिबीची जाणीव. पावसाळ्याचा दिवस होता. छप्पर गळत होतं. आई भांडी पुढे मागं ठेवत होती. वडील म्हणाले, "यंदा शेतात काम कमी आहे. कसं होणार माहीत नाही." अर्जुन शांतपणे ऐकत होता. त्या रात्री त्याला झोप आली नाही. तो बाहेर पडला. आकाशाकडे पाहिलं. "देवा," तो पुटपुटला, "माझ्या आईवडिलांसाठी मला काहीतरी करायचं आहे." शहराचं स्वप्न. 10वीचा निकाल लागला. अर्जुन चांगल्या गुणांनी पास झाला. देशमुख सर म्हणाले, "अर्जुन, तुला शहरात जायला हवं. इथे तुझं भविष्य अडकेल." शहर, तो शब्दच मोठा वाटत होता. आईने ऐकलं. डोळ्यात पाणी आलं. माझा मुलगा इतका लांब. ती कुजबुजली. त्या रात्री घरात शांतता होती. फक्त कंदिलाचा मंद प्रकाश. अर्जुन आईजवळ बसला. "आई, मी गेलो नाही तर आपण इथेच अडकून राहू." आईने त्याचं डोकं हातात घेतलं. "जा बाळा, पण स्वतःला विसरू नकोस." निरोपाचा दिवस. सकाळ झाली. गावची एकमेव बस थांब्यावर उभी होती. आईच्या डोळ्यात पाणी. वडिलांचा आवाज थरथरत होता, "कष्टाची भीती बाळगू नकोस." अर्जुन बसमध्ये चढला. बस हळूहळू पुढे सरकली. खिडकीतून मागे पाहताना त्याचं गाव लहान होत गेलं, पण स्वप्न मोठी होत गेली. त्या क्षणी अर्जुनला माहीत नव्हतं पुढे किती संघर्ष आहेत, किती अपमान, किती अश्रू. पण एवढं नक्की होतं, नशिबाच्या वाटेवर त्याने पहिलं पाऊल टाकलं होतं.